दर्शक हो, आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी भीमराव वशेकर यांनी केलेलं आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया आता जाणून घेऊया। टाकळी सिकंदर येथे आम्ही 2022 रोजी आम्ही सर्व माळी समाजाची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करायची आहे। मग सर्व समाजाच्या मागणीनुसार आम्ही 2022ला महात्मा फुले जयंती मोठ्या प्रमाणात उत्सव साजरी केली। त्यावेळी आम्ही रक्तदान शिबिर टाकळी चौकामध्ये आयोजित केलं होतं। पण त्यानंतर काय आम्ही आमच्या वर्गणीतून जर काय राहिलेली रक्कम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्यांच्यासाठी बी आम्ही काय थोडी रक्कम त्या काय कोणाच्या मुलाला वही पेन काय साहित्य शैक्षणिक साहित्य लागल त्यासाठी आम्ही थोडी रक्कम त्यांना दिली होती। त्याचप्रमाणे दुसऱ्या 2023ला जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी केली, 23-24 केली आणि नंतर पुन्हा आमची बैठक 25 तारखेला 25 मार्च रोजी पुन्हा बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला गावामध्ये एक वेगळा प्रोग्राम राबवायचा आहे। मग त्या निमित्तानं आम्ही काय केलं, भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर व या भागात कधीच न झालेलं असं आरोग्य शिबिर आम्ही या टाकळी सिकंदरमध्ये आम्ही आयोजित केलं। याच्या पाठीमागं महात्मा फुले जयंती मंडळाचे सर्व कार्यकर्ते, माझे सहकारी सगळे, प्रशांत वशेकर, ब्रह्मदेव वशेकर, संतोष वशेकर, हनुमंत वशेकर, अजित चव्हाण, सुनील वशेकर, आमचा बाळासाहेब चव्हाण, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर होती। त्यांच्या माध्यमातून आम्ही हा जयंती उत्सव आम्ही प्रमाणात साजरा करण्यात यशस्वी झालो आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी रक्तदान शिबिरासाठी म्हणून नाही मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे साहेब यांनी उपस्थित राहिली। त्यांच्या हस्ते आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। त्यांच्याबरोबर त्यांच्या आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, भारतीय जनता पार्टीचे नेते शंकरराव वाघमारे, मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण आणि सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी सजदाजी या सर्वांनी इथं उपस्थित राहिली। त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम इथं आयोजित केला होता। तो सध्या चालू आहे।